श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे जीवनदर्शन संकलन गो सी गोखले. वयानुसार 68वे वर्ष. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. यावर्षी साजरी केलेली रामनवमी शेवटचीच होय. श्रींनी अनेकांना पत्रे पाठवून रामनवमीच्या उत्सवाकरता बोलावून घेतले. मी नैमिषारण्यात कदाचित जाईन म्हणून तुम्हाला एकदा पाहावेसे वाटते, असा प्रत्येक पत्रात मजकूर होता. त्यामुळे यावेळी रामनवमीला 5,000 मंडळी जमली होती. अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद सुरू होते. अर्थात सर्व समुदायाचे केंद्र श्री महाराजच होते. पाळण्याला श्रींनी गावजेवण घातले. जवळजवळ 10,000 पान झाले. रात्री पालखीतून रामरायांची मिरवणूक निघाली. दशमीला लोकांनी श्रींना आहेर केला. द्वादशीपासून मंडळी परत जाऊ लागली. तेव्हा प्रत्येकाला श्रींनी काही ना काहीतरी दिले. प्रत्येकाला नाम घ्यायला विसरू नका म्हणून आग्रहाने सांगितले. अण्णासाहेब घाणेकर यांनी 1 महिन्याची रजा घेतल्याने उत्सव संपल्यावर ते तिथेच होते. रामनवमीच्या उत्सवापासून आप्पा, वेडा आप्पा असे गावातले लोक म्हणत. श्रींच्या मागे मागे लागला. एके दिवशी राममंदिरात येऊन श्रींना आप्पा म्हणाला, दादा मी पुढे जातो, आज्ञा द्या. श्री म्हणाले, जा, काही हरकत नाही, रामाचा प्रसाद खाऊन जा. श्रींनी त्याला आपल्या शेजारी जेवायला बसवला. परत जाताना श्रींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. दुसऱ्याच दिवशी आप्पांनी नदीकाठी देह ठेवला. श्रींचे बोलणे चालणे आता एकदम सूचक झाले होते. दिवसेंदिवस ते झपाट्याने थकत चालले होते. या वर्षीच्या जून महिन्यात बडव्यांच्या आग्रहावरून श्री 100 माणसे घेऊन पंढरपूरला गेले. गुरुपौर्णिमा तिथेच झाली. त्यावेळी श्री ब्रह्मानंद कर्नाटकातील बऱ्याच मंडळींना घेऊन पंढरपूरला आले. पूजा आटोपल्यावर त्यांनी थोडे निरूपण केले. यापुढे कोणी सांगणारा भेटो न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करेल, हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, त्यामध्ये भगवंताला विसरू नका, हाच माझा अट्टहास. सर्वांनी आनंदात दिवस घालवावा. ऐकणाऱ्या मंडळीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. यानंतर पंढरपुरातच तुकाराम बुवा वल्हवणकर या वेदात निष्णात मठपतीची श्रींशी भेट झाली. भगवंताच्या नामापेक्षा त्याचे रूप श्रेष्ठ असे ते मानत असल्याने या बाबतीत सोक्षमोक्ष लावण्यासाठी शास्त्री पंडितांच्या उपस्थितीत मोठी सभा झाली. श्रींनी उत्तम प्रकारे सुखसंवाद करून शास्त्री बुवांचे पूर्ण समाधान केले. आजपासून माझे जीवन मी नामाला वाहून घेणार, असे शास्त्री बुवा म्हणाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते श्रींच्या पाया पडले. श्रींनी त्यांना उचलून आपल्या गळ्यातील तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. सर्व मंडळी प्रसाद घेऊन घरी गेली. श्रींच्या आयुष्यातला हा शेवटचा मोठा विजय होय. पंढरपुरात रोज संध्याकाळी श्री विठोबाच्या दर्शनाला जात. गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नुसता 9वा अध्याय साधकाने वाचावा. त्यात भक्तीचे रहस्य आहे. आता अमुते गोड करुनी घ्यावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडी याने काही प्रार्थावे सूत्रधाराते. या अध्यायात गीतेचे सार आले आहे. आपण बाहुली असून आपल्याला नाचवणारा परमात्मा आहे, हे लक्षात ठेवावे. आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्त मात्र आहोत, याचा अनुभव येतो. पंढरपूरला येऊन श्रींना 4 महिने झाले. काही ना काही निमित्त काढून श्री ब्रह्मानंदांना थांबवून घेत. निघताना मी थोड्याच दिवसात इहलोक सोडणार, हे श्रींनी सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांना पाणी आले. श्रींच्या पायावर मस्तक ठेवून लगेच गाडीत जाऊन बसले. सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर श्री गोंदवल्यास आले. तिथून 8 दिवसांनीच कुरवळीच्या दामोदर बुवांनी बांधलेल्या राममंदिरात दर्शनाला गेले. तिथे श्री 4 दिवस राहिले. गोंदवल्यास परत आल्यावर अनेक मंडळींना खुबीने आपापल्या घरी धाडून दिले. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीला श्री दत्त मंदिरात गेले. तेव्हा बाळंभट तीर्थ देण्यास आले असता
अशीच सेवा भगवंताची करत जा, तुम्हाला काही कमी पडणार नाही, असे श्री बाळंभट्टांना म्हणाले. त्यावर बाळंभट म्हणाले, आपण असल्यावर मला कमी कसे पडेल? त्यावर श्री म्हणाले, कुणास ठाऊक किती दिवस आहे, रामाने बोलवले की मी जाणार. श्रींचा देह दिवसेंदिवस थकत चालला होता. डॉक्टर गोपाळराव जोशी यांनी श्रींची छाती तपासली. हृदयाची विलक्षण धडधड आढळली. पायावरची सूज वाढली. दमाही जोर करू लागला. 17 डिसेंबरला म्हसवडला नागोबाच्या यात्रेत जाऊन श्रींनी अनेक गायी कसायाच्या हातून सोडवल्या. ही आता अखेरची सेवा, असे श्री म्हणाले. 18 डिसेंबरला बत्ताशा घोडावरून 5-10 मैल रपेट केली. संध्याकाळी भाऊसाहेब केतकरांच्या धाकट्या राममंदिरात जाऊन तिथे भात पिठले खाल्ले. 19 डिसेंबरला शाळेचे इन्स्पेक्टर काळे यांच्याकडे भाऊसाहेबांना घेऊन श्री जेवायला गेले. रात्री नवीन कफनी घालून रामापुढे भजन निरूपण झाले. 20 डिसेंबरला श्रींचे चुलते संन्यासी होते. त्यांची पुण्यतिथी म्हणून धाकट्या राममंदिरात वृंदावनाकडे गेले. रात्री पुन्हा 1:30 वाजेपर्यंत भजन निरूपण झाले. 21 डिसेंबरला श्रींनी सकाळी 10 वाजता आऊताईला बोलावले व सांगितले, आता भात गावाला गेला आहे. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्यावे आणि काळ कंठावा. अंताजी पंत व काका फडके यांना म्हणाले, आपण रामाच्या घरी आहोत, जे असेल ते गोड करून घ्यावे, रामाचा प्रसाद म्हणून खावे. संध्याकाळी 5 वाजता गोठ्यात गेले. 500 जनावरे होती. तिथे खुर्ची ठेवून भवानरावाला म्हणाले, ही जागा फार छान आहे, इथेच कायमसे राहावेसे वाटते. आपल्या खडावा अभ्यंकरापाशी दिल्या. रात्री पुन्हा भजनाला उभे राहिले. आयुष्यातील शेवटच्या दिवशी त्यांनी निर्वाणीचे अभंग सांगितले. आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका. मानू नका नाम साधने हे लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे. मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका. सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा. दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. श्रींनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचे महत्त्व फार मोठे आहे, ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने सांगितली. श्रींच्या बोलण्यात त्या दिवशी इतका रस ओसंडून होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या. भजन होता होता रात्री 1 वाजला. श्रींनी हा अभंग म्हटला, सरली आयुष्याची गणना, आता येणे नाही पुन्हा. तुझ्या पायी मन राही, हेची सुख आम्हा देई. तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी. दीनदास म्हणे रघुनाथा, आज्ञा द्यावी मज आता. अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिक्का. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रींचे शेवटचे भजन संपले. ज्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले. श्रींनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, बुद्धीने नाम चिंतले, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. 22 डिसेंबरला रात्री 1:30 वाजून गेल्यावर रामाची आरती झाली. श्री सिंहासनावर बसले. रात्री दर्शनास आलेल्या मंडळींना निजायला सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले व अंथरुणावर लवंडले. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्रीराम श्रीराम असे म्हणत उठून बसले. सिद्धासन घातले. 5:30 वाजता वामनरावांबरोबर शौचमुखमार्जन उरकून रामाला साष्टांग नमस्कार घातला व माझ्या माणसांना सांभाळ असे म्हणाले. वामनरावांनी पायावर डोके ठेवले.
श्री म्हणाले, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. त्यानंतर जवळच्या माणसांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. अमृत घटका सुरू झाली. श्वास जोराने बाहेर पडू लागला. 5:50ला श्रींनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. श्री जिथून आले तिथे पुन्हा गेले. अनंतात विलीन झाले. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे येऊ पाहत असताना गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य कायमचा मावळला. एका अतिदिव्य जीवनचरित्रातील हा शेवटचा अंक समाप्त झाला. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. श्री